नमस्कार बालमित्रांनो, मी साक्षी संतोष नागरगोजे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व थोर महापुरुषांना वंदन मी करते. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणून म्हणते. चला करूया संविधानाचा आदर आज, चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. शेवटी तिरंगी ध्वजाला वंदन करते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. लढले ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. मोठा आवाज. 26 जानेवारी 1950 मध्ये आपलं संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक दिन राष्ट्र बनलेला. या दिवशी आपल्या संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा पाया देतो. हा दिवस आपल्याला शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आपला देश समृद्ध, सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी योगदान दिलेच पाहिजे. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. रंगांचा आकाशी आसा सजला उत्सव, 3 रंगांचा आकाशी आसा सजला. नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला. नमस्कार, मी ओमकेश्वर मुंडे. आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य असेही म्हटले जाते. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी संविधान अंमलात आले. मला माझा भारत देश खूप वाटतो. धन्यवाद. मुंडे. भारत देश आमचा मान स्फूर्ती देते आमचे संविधान. भारत देश आमचा मान स्फूर्ती देते आमचे संविधान. चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. जय हिंद, जय भारत.